Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of basic concepts of chemistry. In last part we had discussed some interconversion of units, correct? Okay, now also we'll discuss some basic concepts, okay, which we have discussed in foundation course, okay, which are required for the mole concept. Okay, yes, in that first is okay, what? Atom. ॲटम बद्दल बघा ना आपण डिस्कस केलं होतं फाउंडेशन मध्ये, ठीक आहे ना. ओके, तरी सुद्धा बघा व्हॉट इज मीन बाय ॲटम. ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट, करेक्ट. इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट. ठीक आहे ना. ओके, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट. मॅटरचं क्लासिफिकेशन केलं आपण मिळालं, ठीक आहे ना. ओके, येस, दोन टाइप्स मध्ये. कशामध्ये? येस, एक तर काय मिक्सचर अँड अदर इज प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स परत डिवाइड केलं कशामध्ये? येस, एलिमेंट आणि कंपाऊंड मध्ये. मग एलिमेंटचा जो काय स्मॉलेस्ट पार्ट असणार आहे, ओके, दॅट इज कॉल्ड एज अ ॲटम. अँड दॅट ॲटम शोज ऑल द प्रॉपर्टीज ऑफ द पर्टिक्युलर एलिमेंट, करेक्ट ना. ठीक आहे. येस, नाउ ॲटम इज सब डिवायडेड. मी मॅटरचा पार्टिकल म्हणलेलं नाहीये, बरोबर आहे ना. मॅटरचं पार्टिकल म्हणलं की ओके, त्याचा मिनिंग डिफरंट होतो वळनो. इट इज नॉट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर, इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट, बरोबर आहे ना. ओके, कारण एलिमेंट जो आहे तो सिंगल सबस्टन्स आहे, याच्या लक्षात तो फर्दर डिवाइड होत नाही. समजते, दोन किंवा दोनपेक्षा जास्त डिफरंट सबस्टन्सेस मध्ये तो डिवाइड होत नाही. काय राहतो? सिंगल राहतो. समजते ना. ओके, येस, मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये सिंगल राहू शकतो तो. जसं की H2 आहे, H2 ला जरी डिवाइड केलं तर हायड्रोजनच राहतो, O2 ला डिवाइड केलं तरी ऑक्सिजनच राहतो तिथं. समजते ना. ओके, सो एलिमेंट ओके चाच पार्टिकल कन्सिडर करायचं ॲटमला, लक्षात येते ना. ओके, नॉट मॅटर. ओके, ॲटम शोज ऑल द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट फ्रॉम विच इट इज सॉर्टेड आउट, करेक्ट ना. ओके, कुठलाही एलिमेंट, सपोज सोडियम घेतलं असेल त्याचा स्मॉलेस्ट पार्ट जो आहे, ओके, ॲटम विच शोज ऑल द प्रॉपर्टीज ऑफ सोडियम, करेक्ट. पण NaCl जर घेतलं तुम्ही तर NaCl मधनं Na पण आहे आणि Cl पण आहे ना, आलं लक्षात. ओके, मग स्मॉलेस्ट पार्टिकल जर घेतलं त्याच्यामधलं तुम्ही, ओके, तर एकतर सोडियमच्या प्रॉपर्टीज दाखवेल किंवा क्लोरीनच्या प्रॉपर्टीज दाखवेल. म्हणून काय की कंपाऊंडचा पार्ट नसणार आहे, तो मॅटरचा पार्ट नसणार आहे. ओके, तर तो कुठला पार्ट असणार आहे? फक्त एलिमेंटचा पार्ट असणार आहे. ओके, हे पण डिस्कस केलं होतं आपण की ॲटम इज सबडिवायडेड इनटू 3 फंडामेंटल पार्टिकल्स, बरोबर आहे ना. नोट करा, ॲटम इज सबडिवायडेड into 3 fundamental particles. ठीक आहे, त्याला फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ ॲटम म्हणू शकता तुम्ही. ऑदर सुद्धा आहेत, पण काय आपल्याला 3 स्टडी करायचे आहेत फक्त. ठीक आहे, ॲटम इज सबडिवायडेड इनटू 3 फंडामेंटल पार्टिकल्स. ओके, इन दॅट which are these? First is S electron, बरोबर आहे ना. ओके, सेकंड इज प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, and what? Third is neutron. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन and न्यूट्रॉन. ठीक आहे, बघा, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, मोल्स ऑफ ओके प्रोटॉन्स, मोल्स ऑफ ओके न्यूट्रॉन्स, हे सुद्धा तुम्हाला तिथं विचारलं जातं. म्हणून काय, येस, तुम्हाला प्रत्येक ॲटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे फाइंड आउट करता आले पाहिजेत, करेक्ट ना. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉन्स रिगार्डिंग जर पाहिलं आपण, ओके, इलेक्ट्रॉन्स कुठे असतात? येस, प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस, करेक्ट. प्रोटॉन्स कुठे असतात? प्रेझेंट ओके इन न्यूक्लियस. इथे लक्षात, हे सुद्धा कुठे असतात? न्यूक्लियस मध्ये. protons and neutrons are present in nucleus, ठीक है, and electrons are present in around the nucleus,
करेक्ट. चार्जचा जर विचार केला आपण, चार्ज, ठीक आहे, पुढे लिहितो मी, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. काय असतो चार्ज सांगा बरोबर. पुढे चार्ज ऑन, ओके, एस इलेक्ट्रॉन, चार्ज, yes, it is negative. They are negatively charged, they are positively charged, correct na? Okay, and they are chargeless. It means zero charge, zero charge. बरोबर ना. ते कसे असतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. अरे बेटी, ठीक आहे. आता जनरली चार्ज किती असतो प्रोटॉन वरती, ओके, एस इलेक्ट्रॉन्स वरती आणि न्यूट्रॉन्स वरती. द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज, ओके, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलोम. ठीक आहे ना, हे फिजिक्स मध्ये तुम्ही स्टडी केलं असणार आहे. ओके, येस, बघा, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती आहे, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. करेक्ट ना. ओके, पण हा कसा असतो, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? डेफिनेटली इट इज अ निगेटिव्ह. 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. करेक्ट. हा पॉझिटिव्ह आहे, किती असतो, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. फक्त साइन अपोजिट आहे. बरोबर ना. इथं निगेटिव्हली चार्ज आहे, तो किती आहे, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. तर पॉझिटिव्हली चार्ज आहे, 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. अँड दिस इज न्यूट्रल. न्यूट्रल इथे लक्षात बघा हे. येस, इलेक्ट्रॉन मास ऑन इलेक्ट्रॉन, मास, ठीक आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा मास बघायचं तुम्हाला, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ओके, सी हियर, मास ऑफ, ओके, एस इलेक्ट्रॉन किती असतो, 9.1 इंटू 10 टू द पॉवर -28 ग्रॅम. किलोग्राम मध्ये कन्वर्ट करा बरं. ठीक आहे. येस, येस, प्रोटॉन, प्रोटॉनचा मास किती असतो, येस, इट इज अप्रॉक्सिमेटली 1.673 इंटू 10 टू द पॉवर -24 ग्रॅम. Okay, and the mass of neutron is 1.675, okay, into 10 to the power -24 ग्रॅम. ठीक आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि कन्वर्ट करा, किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला. ते केलं बघा कॅल्क्युलेट. ठीक आहे, आपण वरती करूया इथं. हे लक्षात आलं ना तुमच्या. ओके, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज व्हेरी इंपॉर्टंट, चार्ज ऑन प्रोटॉन इज व्हेरी इंपॉर्टंट, अगेन चार्ज ऑन न्यूट्रॉन इज इंपॉर्टंट. ठीक आहे ना. इथं तर झिरो चार्ज आहे. ओके, त्याच्यानंतर मास, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 9.1 इंटू 10 टू द पॉवर -28 ग्रॅम. किलोग्राम मध्ये करा. इलेक्ट्रॉन, ओके, मास ऑफ प्रोटॉन इन किलोग्राम. लास्ट लेक्चर मध्ये कन्व्हर्जन आपण स्टडी केलेलं आहे, करेक्ट. येस, मास ऑफ इलेक्ट्रॉन कसं कन्वर्ट कराल, इंटू किलोग्राम. येस, 9.1 इंटू 10 टू द पॉवर मायनस किती आहे, 28 आहे. किलोग्राम मध्ये करण्यासाठी डिवायडेड बाय 1000 करावं लागेल. डिवायडेड बाय 1000 म्हणजे डिवायडेड बाय 10 टू द पॉवर 3 वरती घेऊन गेला. ओके, तर काय होतं, 10 टू द पॉवर -3. इट मीन्स इज इक्वल टू 9.1 इंटू 10 टू द पॉवर -31, ओके, वॉट, किलोग्राम. This is the, okay, mass of electron in kilogram. Okay, next one is mass of proton in kilogram. काय कराल, 1.673 into 10 to the power -24 ग्रॅम. हे ग्रॅम मध्ये आहे, बरोबर ना. ओके, किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय कराल, इंटू 10 टू द पॉवर -3 इज इक्वल टू व्हॉट, 1.673 इंटू 10 टू द पॉवर -27 किलोग्राम. समजलं. हे किलोग्राम मध्ये देऊ शकतात तुम्हाला, ग्रॅम मध्ये देऊ शकतात. नेक्स्ट वन, मास ऑफ न्यूट्रॉन 1.675 इंटू 10 टू द पॉवर -24 आहे. इंटू काय कराल, 10 टू द पॉवर -3 इज इक्वल टू 1.675 इंटू 10 टू द पॉवर -27 किलोग्राम. ओके, तसं जर पाहिलं आपण की मास ऑफ प्रोटॉन, ओके, इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय आहे, मास ऑफ न्यूट्रॉन. ठीक आहे, पण जनरली मास ऑफ न्यूट्रॉन इज ग्रेटर दॅन मास ऑफ प्रोटॉन. हे जनरली आपण सांगू शकतो. ठीक आहे ना. ओके, मग दोन्हीचं मास आपल्याला इक्वलच घ्यायचं आहे.
समजलं ना? ओके. आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी व्हेरी स्मॉल. बरोबर ना? 10 to the power मायनस, इथं मायनसने इंडिकेट केलेलं लक्षात येते ना? ओके, इट मीन्स व्हेरी व्हेरी स्मॉल. इथं लक्षात डेसिमल पॉईंट कुठे येणार आहे? आफ्टर ओके S30 बिफोर 31 डिजिट्स. करेक्ट ना? ओके, कसं डेसिमल द्यायचं तुम्हाला सांगितलंय. सो इट इज व्हेरी निग्लिजिबल. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल. सो इट इज निग्लेक्टेड. समजलं ना? ओके, येस. इलेक्ट्रॉनचा मास निग्लेक्ट केला जातो. समजलं ह्या व्हॅल्यूज बघा ना तुम्हाला? ठीक आहे, नोट करा केअरफुली. बेसिक चॅप्टर स्टडी करतोय आपण. सगळ्या बेसिक गोष्टी कलेक्ट करायच्यात तुम्हाला. येते लक्षात? पुढे जाऊया आता. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? atomic number, that is Z. ठीक आहे, फाउंडेशनला काही मुलं अब्सेंट होती, बरोबर आहे ना? ओके, त्या मुलांनी खूप केअरफुली करायचं हे. ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर मीन्स व्हॉट? येस, नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स, ओके, प्रेझेंट इन न्यूक्लियस. प्रेझेंट इन न्यूक्लियस. ठीक आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन न्यूक्लियस, दॅट इज कॉल्ड एज अ ॲटॉमिक नंबर. करेक्ट, असं लिहा इथं. इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर. करेक्ट ना? सो Z is equal to what? P. Z is equal to P. Z means atomic number. P means number of protons. In neutral atom. In neutral atom, neutral, okay, atom. आता ॲटम जर न्यूट्रल असेल तर डेफिनेटली Z इज इक्वल टू, ओके, काय असणार आहे? P इज इक्वल टू व्हॉट? E. हे डिटेलमध्ये सांगितलं मी बघा तुम्हाला. ठीक आहे ना? ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू व्हॉट? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. This was about the atomic number. Now the next is atomic mass number. Atomic mass number. ठीक आहे, मास ऑफ ॲटम मीन्स ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर कशाने डिनोट करतो आपण? N. बरोबर आहे ना? ओके, अँड इट इज कॅल्क्युलेटेड बाय A इज इक्वल टू, ओके, व्हॉट? नंबर ऑफ प्रोटॉन्स. बरोबर आहे ना? ओके, S प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. करेक्ट. नंबर ऑफ प्रोटॉन्स, प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्सलाच काय म्हणतो आपण? न्यूक्लियॉन्स. ठीक आहे ना? नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्सलाच काय म्हणायचं? न्यूक्लियॉन्स. इथपर्यंत क्लिअर झालं? ओके, मग नंबर ऑफ न्यूट्रॉन जर फाइंड आउट करायचे असतील, करेक्ट, त्याला असं पण लिहू शकतो ना? और A इज इक्वल टू, दॅट इज ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. प्रोटॉन्सच्या ठिकाणी Z ठेवू शकतो आपण. ॲटॉमिक नंबर प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ॲटॉमिक नंबर प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. इज दिस ओके? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसं फाइंड आउट कराल? M means what? Number of neutrons. Neutrons. Neutrons is equal to, okay, एक तर काय करा? A minus P लिहा और A minus what? Z. ठीक है ना? ओके, नंबर ऑफ प्रोटॉन्स आला, नंबर ऑफ, ओके, यस, न्यूट्रॉन्स आला, इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स होता. ठीक आहे ना? कारण न्यूट्रल ॲटम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्ही फाइंड आउट करू शकताय. रिप्रेझेंटेशन पाहिलं होतं आपण ॲटमचं. व्हॉट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ ॲटम?
representation of atom. Okay, suppose this is the x is the atom, this is z and this one is a. असं रिप्रेझेंट करू शकताय. ओके, किंवा ह्याला इन दिस वे z where x is atom, किंवा त्याला एलिमेंट सुद्धा म्हणू शकताय. बरोबर ना. ओके, a is mass number and what z is what atomic number. करेक्ट. सपोज तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं, हे नोट करा. Suppose find or calculate the number of protons, electrons and neutrons in the following atoms. ॲटम असं जर क्वेश्चन विचारलं तुम्हाला वळण, करेक्ट ना. हे फाइंड आउट करता आलं पाहिजे. मी परत स्ट्रेस देऊन सांगतोय वळण इथं तुम्हाला. बरोबर आहे ना. ओके, येस. एखादी ॲटम दिलं जातं तुम्हाला, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पण विचारतात, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोटॉन्स पण विचारतात, किंवा नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोटॉन देतात आणि नंबर ऑफ ओके येस प्रोटॉन्स विचारतात, इलेक्ट्रॉन्स विचारतात, मास दिला जातो ॲटमचा. बरोबर आहे ना. ओके, त्याच्यावरनं तुम्हाला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे असतात, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करायचे असतात, फॉर्म्युला ऑफ मॉलिक्यूल दिला जातो. करेक्ट ना. मग ह्या बेसिक गोष्टी तुम्ही कलेक्ट करा सुरुवातीला. ठीक आहे ना. येस. सो हियर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड येस न्यूट्रॉन्स इन फॉलोइंग ॲटम. एक ॲटम दिलेला आहे तुम्हाला. सपोज दिस इज ऑक्सिजन, atomic number 8 and mass number is 16. ठीक आहे ना. ओके, फाइंड आउट करा. नंबर ऑफ काय फाइंड आउट करायचं? प्रोटॉन्स, येस, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स. करेक्ट. ओके, आता नंबर ऑफ प्रोटॉन्स कसं फाइंड आउट कराल? झेड. आता ॲटम कसं आहे? न्यूट्रल आहे ना. ॲज यू नो दॅट इन न्यूट्रल ॲटम okay, z is equal to what? z is equal to p is equal to what? E. ठीक है, नुसता e इसलिए. z is the atomic number of this oxygen 8 is equal to p is equal to e. मिळाला तुम्हाला नंबर. ठीक आहे ना. सो नंबर ऑफ प्रोटॉन्स किती झाले? प्रोटॉन इज इक्वल टू 8 अँड इलेक्ट्रॉन इज ऑल्सो इक्वल टू 8. बरोबर आहे ना. ओके, नेक्स्ट वन इज मास नंबर गिवन आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स फाइंड आउट करायचे आहेत. सॉरी, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स फाइंड आउट करायचे आहेत. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स ओके, एन इज इक्वल टू ए मायनस काय आहे? झेड घ्या किंवा पी घ्या, दोन्ही एकच ना. ठीक आहे. एन इज इक्वल टू ए मायनस पी. ओके, ए किती आहे? 16 मायनस 8 is equal to what? 8. So number of neutrons are 8. समजलं हे कसं फाइंड आउट करायचं? ओके, पुढे बघा. An element contains okay 10 protons and okay 10 घेण्यापेक्षा 12 घ्या.
12 protons and okay is 12 neutrons. बराबर. An element contains 12 protons and 12 neutrons. Identify the element and represent it. ठीक है. Yes. Also find okay atomic number. Also find Z, okay, E and A. Check करा problem. An element contains 12 protons and 12 neutrons. Identify the element and represent it. Also find S, Z, E and A. Z means atomic number, E means number of electrons and A means atomic mass number. Correct? Yes. कसं रिप्रेझेंट कराल? फर्स्ट ऑफ ऑल गिवन काय आहे? प्रोटॉन्स किती आहेत? यस 12. ओके. आणि न्यूट्रॉन्स किती आहेत? 12. रिप्रेझेंट कसं कराल? एक्स. बरोबर आहे ना? ओके. नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच काय असणार आहे? झेड. ओके. रिप्रेझेंटेशन काय असतं? झेड ए. करेक्ट. इज इक्वल टू ओके. आता ए फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला. ओके. आणि काय पुढे रिप्रेझेंट करूया. सायमल्टेनियसली एकत्रच होईल ते. ओके. ॲज यू नो दॅट झेड इज इक्वल टू पी इज इक्वल टू व्हॉट? ई. बरोबर आहे ना? ओके. पी किती आहेत? 12. देन झेड किती असणार आहे? 12 आणि ई किती असणार आहेत? 12. बरोबर आहे ना? ओके. ॲटॉमिक नंबर फाइंड आउट केला, ई फाइंड आउट केला. करेक्ट. ए इज इक्वल टू काय आहे? ए इज इक्वल टू ओके पी प्लस एन. एन गिवन आहे, पी गिवन आहे. करेक्ट. ठेवा इथं. पी किती आहेत? 12 प्लस एन 12 इज इक्वल टू 24. मग रिप्रेझेंटेशन काय असेल? द रिप्रेझेंटेशन इज एक्स. ओके. झेड ए. सो एक्स 12 24. मग एक्स 12 24 असलेला एलिमेंट कुठला? मॅग्नेशियम. इट्स atomic number is 12. Okay, and mass number is what? 24. Understood? ठीक आहे. हे असं तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. व्हॉट अबाउट आयर्न? ओके. आयन्स काय असतात? चार्ज्ड स्पेसेस. चार्ज्ड स्पेसेस त्यालाच काय म्हणायचं? आयन्स. मग आता आयन्स दोन टाईपचे असतात. बरोबर आहे ना? ओके. येस. आयन्स आर ऑफ टू टाइप्स. एक असतो कॅटायन आणि दुसरा काय असतो? एनायन. करेक्ट ना? व्हॉट इज कॅटायन? कॅटायन इज द पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पेस. पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पेस किंवा स्पेसिस म्हणा. कॅटायन्स. Positively charged species are called what? Cations. ठीक है ना? Okay. They carry positive charge on them. They are formed due to. Correct. कसे फॉर्म होतात? Formed by okay losing electrons. बरोबर है ना? Okay. Yes. Formed by okay yes losing electrons किंवा donating electrons म्हणू शकता है. ठीक है ना? Okay. Formed by loss of electrons म्हणूया. Loss of electrons. Correct. Suppose this is M, that is metal म्हणा किंवा element म्हणू शकता. M when donates electron, suppose n electrons are
ओके डोनेटेड, ठीक आहे ना, किंवा n इलेक्ट्रॉन्स लॉस्ट फ्रॉम दॅट ॲटम, देन हाऊ मेनी चार्ज विल फॉर्म ऑन इट, n प्लस, बरोबर आहे ना. ओके जेवढे इलेक्ट्रॉन बाहेर पडले ओके तेवढा चार्ज येतो त्याच्यावरती, and this charge indicates number of okay yes protons which are not neutralized, ठीक आहे ना. ओके जे न्यूट्रलाइज झालेले नाहीत प्रोटॉन ओके ते कशावरती दाखवतो आपण, ओके त्या ॲटम वरती दाखवतो. येतं लक्षात. फॉर एक्झाम्पल सोडियम, when donate one electron to form Na++ इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला म्हणून काय लिहिलं आपण Na+. दिस इज ओके positively charged ion that is called as a cation. Magnesium, when donate electron to form magnesium 2+, this is cation again, by donating or losing 2 electrons this cation is formed. समजते हे कॅटायन्स काय असतात, पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस फॉर्म्ड ड्यू टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. एस किती इलेक्ट्रॉन्स लॉस झाले इथं, ओके जनरल रिॲक्शन दाखवले तुम्हाला, ओके तर n इलेक्ट्रॉन्स लॉस झाले तर n पॉझिटिव्ह चार्जेस फॉर्म होतील, ठीक आहे. एक इलेक्ट्रॉन लॉस झाला की एक पॉझिटिव्ह चार्ज, 2 इलेक्ट्रॉन्स लॉस झाले की 2 पॉझिटिव्ह चार्जेस. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस स्टडी केलं बळनो आपण, ठीक आहे ना. पुढे सांगतो मी आयसोइलेक्ट्रॉनिक्स कशाला म्हणायचं. Next one is anion. Now what is anion? Negatively charged species. Negatively charged species are called anions. Okay, कशामुळे फॉर्म होतात, formed by gain of electrons. Gain of electrons. Gain म्हणजे काय, ऍक्सेप्ट करणे. ऍक्सेप्ट करून ओके एस काय फॉर्म करतात, पॉझिटिव्हली चार्ज्ड निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. सपोज एक्स ऍक्सेप्ट ओके n इलेक्ट्रॉन्स, एक्स मध्ये काय केलं, n इलेक्ट्रॉन्स ऍड केले विच फॉर्म्स xn minus. Now this is negatively charged species, okay, which can be called as okay anion. For example, Cl accept electron okay to form Cl minus. जनरली लिहिते वेळेस आपण हाफ Cl2 लिहितो, कारण काय Cl च्या फॉर्म मध्ये, सिंगल ॲटमच्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट नसतो. कुठल्या फॉर्म मध्ये असतो, Cl2 च्या, म्हणून हाफ घेतलं, हाफ Cl2 म्हणजेच काय, एक Cl, ठीक आहे ना. ओके Cl मायनस, समजतं हे बघा ना. ओके दुसरा काय सांगू शकता, कुठलाही एलिमेंट घेऊ शकता. सपोज सल्फर आहे, ओके सल्फर मध्ये इलेक्ट्रॉन ऍड केलं, एक जनरल रिएक्शन दाखवतो मी जस्ट. सपोज 2 इलेक्ट्रॉन्स ऍड केलं आपण सल्फर मध्ये, तर काय फॉर्म होणार आहे तो S2 मायनस. समजतंय ना हे, येस. ओके जेवढे इलेक्ट्रॉन ऍड कराल तेवढे मायनस चार्जेस अपियर होतात. ते एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन झाले. न्यूट्रल ॲटम मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करत असाल तर प्रोटॉन्स इन्क्रीज होतात, करेक्ट ना. ओके हे प्रोटॉन्स इन्क्रीज आणि डिक्रीज कसे होतात ते बघूया पुढे. प्रॉपर्टी सगळ्या आपण स्टडी केलेल्या आहेत ऑलरेडी. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस, कधी लक्षात ठेवायचं, चार्ज्ड आयन्स जर आले ना वळण ओके तर आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस स्टडी करायचं कंपल्सरी, ठीक आहे ना. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस मीन्स स्पेसिस having same number of electrons, ठीक आहे. ज्या स्पेसिस मध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत अशा स्पेसिसला काय म्हणायचं, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस, करेक्ट ना. फॉर एक्झाम्पल सपोज Na+, Mc2+, Al3+ and Si4+. टोटल 30 एलिमेंट्स पार्ट करायचे तुम्हाला विथ ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर. अप्रॉक्सिमेट मास नंबर्स पार्ट करायचे. ॲटॉमिक नंबर तर होल नंबर असतो, ॲटॉमिक नंबर फ्रॅक्शन मध्ये नसतो, ठीक आहे ना, होल नंबर असतो, ठीक आहे. सियर व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर असतो बळनो 11, मॅग्नेशियमचा असतो 12, ॲल्युमिनियमचा 13,
अँड सिलिकॉन इज ऑफ 14. ठीक आहे, 11, 12, 13, 14. करेक्ट ना? ठीक आहे. मग नंबर ऑफ ओके प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, ओके न्यूट्रॉन्स कसं फाइंड आउट करणार तुम्ही? ओके मास नंबर्स तुम्हाला काल दिले मी प्रत्येकाचे. मास नंबर्स किती असतं? सोडियमचा 23 आहे, मॅग्नेशियमचा 24, ॲल्युमिनियमचा 27 आहे, अप्रॉक्सिमेट मास नंबर घेतोय आपण. सिलिकॉनचा 28. बरोबर आहे ना? ओके सियर तर सोडियमसाठी ओके नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर नोन आहे तुम्हाला, हे स्टडी केलं आपण ऑलरेडी. बरोबर आहे ना? ॲटॉमिक नंबर, त्याच्यानंतर नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याच्यानंतर मास नंबर, ओके आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. करेक्ट? हे आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत किंवा नाही हे स्टडी करायचं आपल्याला. ओके सियर सोडियम प्लस आहे, झेड किती आहे सोडियमसाठी? 11, मॅग्नेशियमसाठी 12, ॲल्युमिनियमसाठी 13, सिलिकॉनसाठी ओके इट इज अ 14. झेड झालं, झेड तुम्हाला नोन आहे ॲटॉमिक नंबर. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत? 11, 12, 13, 14. ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन चेक करा आता. ठीक आहे ना? ओके कसं कॅल्क्युलेट करणार इलेक्ट्रॉन्स? इथं 1 पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज असेल ओके तर 11 - 1 करा. 11 - 1 इज इक्वल टू काय असणार आहे? 10. पॉझिटिव्ह असेल तर मायनस करायचा, निगेटिव्ह असेल तर ऍड करायचं. ठीक आहे ना? ओके तो एक फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला कॅल्क्युलेट कसं करायचं. ओके इथं 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. 12 - 2 किती झाले? 10. 13 - ओके 3 10. 14 - 4. हे प्लस 4 चार्जेस काय इंडिकेट करतात? ओके देर इज अ सॉरी 4 electrons are lost from that atom. Correct ना? 4 electrons. Understood? Okay. बघा इलेक्ट्रॉन्स मध्ये कशा आहेत? सेम इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स सेम आहेत म्हणून ते काय आहेत? आयसो इलेक्ट्रॉनिक. न्यूट्रॉन्स 23 - 11 किती? 12. करेक्ट ना? ओके 24 - 12 12. 27 - ओके 13 14. 28 - 14 किती? 14. येतं लक्षात? दीज आर दी न्यूट्रॉन्स. म्हणजे एकत्र समजावून सांगितलं तुम्हाला की प्रोटॉन्स, ॲटॉमिक नंबर, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, मास नंबर आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स एकत्र फाइंड आउट केलं. पण ह्या चार्ज स्पेसिस आहेत. समजते ना? ठीक आहे. चार्ज फाइंड आउट करण्यासाठी ओके तुम्ही असं पण करू शकता. How to find charge? Oh, sorry. How to find number of electrons म्हणा. Number of electrons. ठीक आहे. Number of electrons. Number of electrons is equal to हे लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. Number of electrons is equal to Z minus charge. ठीक है ना? ओके चार्ज इज टेकन. Charge is taken with sign. Very IMP. Charge is taken with sign. For example, सोडियमचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करायचे आहेत तुम्हाला. ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. बरोबर आहे ना? सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू झेड किती आहे? 11 मायनस चार्ज काय? पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. +1. चार्ज इज टेकन विथ साइन विथ घ्यायचं आहे चार्ज तुम्हाला. येस डेफिनेटली किती सिंपल आहे बघा. 11 ओके एस -1 इज इक्वल टू व्हॉट? 10. ओके मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती येतील सोडियम मध्ये? 10 इलेक्ट्रॉन्स. ओके नेक्स्ट बघा. सपोज ॲल्युमिनियम 3+ घेऊया. ॲल्युमिनियम 3+. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू झेड मायनस काय असणार आहे? चार्ज इज इक्वल टू झेड मायनस +3. झेड किती आहे ॲल्युमिनियम साठी? 13.
किती येईल 10. मग सोडियम प्लस अँड ॲल्युमिनियम 3 प्लस हे आयसोइलेक्ट्रॉनिक्स झाले. बरोबर आहे ना. ओके, सी हिअर नेक्स्ट Cl minus atomic number is 17. Okay, करा बरं find out charge. Electrons is equal to कसं घ्याल, Z is 17 minus of -1. लक्षात आलं ना. ओके, एस विथ चार्ज जो आहे तो ॲज इट इज ठेवला, -1 आहे, इज इक्वल टू विथ साईन ठेवलेला आहे. ठीक आहे, 17 + 1 इज इक्वल टू वॉट 18. So number of electrons in case of Cl minus are 18. समजलं, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे त्याच्याकडं. ठीक आहे, न्यूट्रल ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन ऍड केलं की येस निगेटिव्ह चार्ज वाढतो. समजलं बाळांनो हे. ठीक आहे, O2 मायनस आहे सपोज, O2 मायनस. ओके, O2 मायनस साठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करा. ॲटॉमिक नंबर इज वॉट 8. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती येतील, 8 मायनस ऑफ -2 is equal to 8 plus 2 10. समजलं ना. ओके, सपोज CO3 2 मायनस गिवन आहे. ठीक आहे, आणि सपोज तुम्हाला विचारलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स is equal to how much. Number of electron is equal to how much. ठीक आहे ना. ओके, कसं फाइंड आउट कराल तुम्ही. येस, इकडे लक्ष द्या केअरफुली. इथं नंबर ऑफ आयटम्स किती आहेत बघा. ओके, एक काय आहे सांगा बरं, कार्बन आहे. बरोबर आहे ना. ओके, दुसरा काय आहे, 3 ऑक्सिजन आहेत. करेक्ट. आणि चार्ज किती आहे, -2 आहे. चार्ज किती, -2. सेपरेट लिहिलं मी. करेक्ट. ठीक आहे, आता फाइंड आउट करूया. ओके, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर. बरोबर आहे ना. ओके, इथं ॲटॉमिक नंबर किती आहे, इथं Z घ्यावा लागेल तुम्हाला, +3 इंटू काय करावं लागेल, इथं Z घ्यावा लागेल. ओके, आणि मायनस काय करावं लागेल तुम्हाला, इथं चार्ज. बरोबर आहे ना, मायनस काय चार्ज घ्यावा लागेल. करेक्ट. येस, कसं फाइंड आउट कराल मग, Z फॉर कार्बन इज 6 प्लस 3 इंटू Z फॉर ऑक्सिजन 8. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8. करेक्ट. हिअर इट इज मायनस चार्ज -2. समजलं का हे. ठीक आहे, बघा आता हे 6 प्लस 3 इंटू 8 24 प्लस मायनस प्लस किती होतील 2. 30 + 2 32. किती झालं चार्ज, सॉरी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती झाले, 32 इलेक्ट्रॉन्स. कसं फाइंड आउट केलं समजलं का. ठीक आहे, आणखीन एक एक्झाम्पल घेऊया सेम वे ना. सपोज NO2 प्लस आहे, NO2 प्लस. Now how to find charge? Yes. नायट्रोजन आहे, ऑक्सिजन सेपरेट लिहिलं मी. एक नायट्रोजन आहे, 2 काय आहेत ऑक्सिजन, आणि एक काय आहे पॉझिटिव्ह चार्ज. करेक्ट ना. ठीक आहे, हा ऑक्सिजन आहे. ओके, नायट्रोजन साठी Z किती आहे, नायट्रोजन साठी Z 7 असतो, इथं Z घेतलं फक्त, प्लस 2 इंटू वॉट ऑक्सिजनचा Z प्लस. ठीक आहे, इथं काय असतो मायनस चार्ज. मायनस काय लिहिलं चार्ज. एक फॉर्म्युला फॉर्म केलं आपण कशासाठी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनसाठी. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ओके इज इक्वल टू Z किती आहे नायट्रोजनसाठी 7 प्लस ऑक्सिजनसाठी 2 इंटू 8 मायनस प्लस 1 इज इक्वल टू. करेक्ट. 7 प्लस 16 मायनस 1. बरोबर आहे ना. ओके, किती होईल बघा. येस,
सपोज इथून जर हा मायनस केला ओके तर काय येईल 7 + 15 22. 22 is the number of electrons in the NO2 plus. लक्षात आलं ना? ओके, हे असं पण फाइंड आउट करू शकता की ॲटॉमिक नंबर किती आहे नायट्रोजनचा 7, तर 7 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत त्याच्यामध्ये. येस, ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे 8 आहे. 8 × 2 16. ठीक आहे ना, 16 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत त्याच्यामध्ये. एक कमी करा 15 झाले. टोटल किती झाले 22. NO3 मायनस. ठीक आहे ना? ओके, हे होमवर्कसाठी घ्या. NO3 मायनस पॉज करून सॉल्व्ह करावं, अदरवाइज इथंच केलं सॉल्व बरं ना? ठीक आहे, करा सॉल्व. एक नायट्रोजन आहे, ठीक आहे, 3 ऑक्सिजन आहेत आणि एक आहे मायनस चार्ज. करेक्ट ना? ठीक आहे, फॉर्म्युला एस्टॅब्लिश करू शकता तुम्ही आता. करेक्ट. तुम्हाला प्रॅक्टिस झाली की डायरेक्ट काउंट करायचं. ठीक आहे. येस, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नायट्रोजन साठी Z प्लस 3 × ऑक्सिजन साठी Z. ठीक आहे ना? ओके, Z फॉर नायट्रोजन, Z फॉर ऑक्सिजन, हे लक्षात येते ना तुम्हाला? ओके, मायनस काय असणार पुढे चार्ज इज इक्वल टू Z फॉर ओके नायट्रोजन इज 7 प्लस 3 × ऑक्सिजनचं Z किती आहे 8 मायनस चार्ज ऑन 8 -1 इज इक्वल टू 7 प्लस 24 प्लस 1. ओके, 32. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आले 32 इन व्हॉट NO3 मायनस. ओके, होमवर्क साठी घ्या. फॉर होमवर्क SO4 ओके 2 मायनस SO4 2 मायनस मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर NH4 प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करायचे. मॉलिक्युल्स मध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करायचे आहेत. लक्षात येते हे? ठीक आहे. येस, त्याच्यानंतर नेक्स्ट घेऊया NO प्लस H3O प्लस एक्सेट्रा. ठीक आहे. 4 एक्झाम्पल्स घ्या उद्यासाठी. ठीक आहे. येस, आणखीन एक महत्त्वाचा पॉइंट मेन्शन करा आता, जो की आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये रिक्वायर्ड आहे. हे बेसिक थोडंसं क्लिअर करून घेत चला. कंटिन्यू. ठीक आहे ना? येस, मास. आता आपण ॲटॉमिक मास लिहिलं होतं, बरोबर आहे ना? ॲटॉमिक मास. हे ॲटॉमिक मासचं युनिट काय आहे? ठीक आहे. 3 टाईपचे युनिट्स आहेत त्याच्यामध्ये. एक आहे ॲटॉमिक मास युनिट. त्याला काय म्हणाल? ॲटॉमिक मास युनिट. ठीक है. और U है, only U. This is called as unified mass. Unified mass. ठीक है. नेक्स्ट आहे डाल्टन, D. ओके, और मध्येच घ्या त्याला. दिस इज डाल्टन, DA लिहितात त्याला, डाल्टन. ओके, हे तिन्ही एकच आहेत. ॲटॉमिक मास युनिट, युनिफाईड मास, ओके, अँड व्हॉट डाल्टन. ओके, हे 3 काय आहेत? युनिट ऑफ ओके ॲटॉमिक मास. करेक्ट ना? ठीक आहे. आता ॲटॉमिक मास फाइंड आउट करण्यासाठी वळणं ओके काय करायचं आपल्याला? स्टँडर्ड यूज करायचा आहे. आणि तो स्टँडर्ड कुठला आहे? कार्बन 12. ठीक आहे ना? ओके, कार्बन 12. कार्बन 12 इज द आयसोटोप ऑफ कार्बन. त्याचे 3 आयसोटोप्स असतात. मोर अबंडंट कुठला असतो? कार्बन 12.
ओके, मग जो काय मास तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे ना तो रिलेटिव्ह मास असतो, बरोबर आहे ना. ओके, म्हणजे कार्बन 12चा जो मास आहे, ओके, त्याच्या रिलेशनमध्ये ओके अदर ॲटम्सचे मासेस आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. त्याच्यानंतर ॲव्हरेज ॲटॉमिक मास काय असतो ते सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया, ठीक आहे ना. ॲव्हरेज ॲटॉमिक मास, त्याच्यानंतर मोलिक्युलर मास स्टडी करायचा आहे. ओके, आणि मग मोल कन्सेप्ट आणि मोलार मास, ठीक आहे ना. ओके, आता ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या अगोदर की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसं फाइंड आउट करायचं, प्रोटॉन्स कसं फाइंड आउट करायचं, न्यूट्रॉन्स कसं फाइंड आउट करायचं, येतं ना लक्षात हे, ठीक आहे. त्याच्यानंतर मॉलिक्युल्समध्ये आयन्स जर असतील तर आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस काय असतात. ओके, आयन्समध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसं फाइंड आउट करायचं परत, मग तो पॉझिटिव्ह आयन असेल, निगेटिव्ह आयन असेल, ओके येस, तो ॲटॉमिक फॉर्ममध्ये असतो किंवा काय येस मॉलिक्युलर फॉर्ममध्ये असतो. समजलं ना. ओके येस, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.